नमस्कार मित्रांनो, हिरवजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज मी केल फुलाची भाजी करणार आहे. ते कशा पद्धतीने केल फुलाची भाजी केली जाते ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला पाहूया. आपण बघू शकता की हे आहे केळीचं झाड, म्हणजे घराच्या एकदम जवळच लावलेलं आहे. जास्त कुठे लांब लावलेलं नाही, म्हणजे जे सांडपाणी वगैरे असतं त्या सांडपाण्यातून ह्या केळीला जी वाढीसाठी जो काय पाणी किंवा जे काही घटक वगैरे लागतात ते सर्व ह्याच्यातून मिळतात. म्हणजे त्याला योग्य प्रकारे आम्ही खताचं पण नियोजन केलं आहे. आपण बघू शकता की इथे एक छोटंसं केळफूल होतं, त्याची मी मागाशी तोडणी केली. हे बघा, एवढा मोठा आता हा केळीचा घड झाला आहे. तुम्हाला ह्या केळीची कुठली जात माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बघू शकतो की हे बघा, हे आहे केळीचं केलफूल. तर हे केलफूल आपण काढते वेळी आपण बघायचं आहे की हे योग्य प्रकारे तयार वगैरे झालंय की नाही. कारण कधी कधी काय होतं की काही जी केळफुलं वगैरे असतात ती कोवळी वगैरे असतात. हे बघा, अशा प्रकारे आतमध्ये त्याची जी फुलं असतात त्यांची भाजी केली जाते. तर आपण काय करायचं आहे की असं हे केलफूल वगैरे साफ करते वेळी प्रथम आपल्या हाताला तेल वगैरे लावायचं आहे. कारण कसं आहे, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चीक असू शकतो. तर त्यामुळे आपण हाताला गोडे तेल किंवा खोबरेल तेल लावायचं आहे. त्यानंतर हे साफ करायचं आहे. पण हे साफ करते वेळी आपल्याला माहिती पाहिजे की हे कशा पद्धतीने साफ केलं जातं. तर काय करायचं आहे, हे बघा, हे अशा पद्धतीने केलफूल वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक दांड्यासारखा असा एक भाग असतो, तो आपण काढून टाकायचा. आणि दुसरा भाग म्हणजे काय की हा बघा, हा जो प्लॅस्टिक सारखा दिसतोय तो एक भाग, तो काय होतं की भाजीमध्ये तो भाग शिजत नाही. त्यामुळे आपण ते दोन्ही पण साफ करून घ्यायचं आहे. कारण कसं असतं, हे केळफुलं पण बघा किती जास्त प्रमाणात आहेत. आपल्या घरातील कोण मंडळी वगैरे असतील त्यांना पण मदतीला घ्यायचं आहे, किंवा जर कोण नसेल तर आपण एकटे पण करू शकतो. पण काय होतं, एकटे आपण केलं तर बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे जर मदतीला माणसं वगैरे असली तर झटपट होऊ शकतात. आता पूर्वीची माणसं वगैरे बघा कशा पद्धतीने या केलफुलाची वगैरे भाजी वगैरे खात, त्यामुळे त्यांचं आरोग्य वगैरे पण चांगल्या पद्धतीनं. आणि केळीचे पण भरपूर उपयोग असतात. केळीचं कसं असतं, केळीची जी फळं वगैरे असतात ती पण आपण पूजेमध्ये वापरतो, किंवा हे जे केलफूल वगैरे असतं त्याची पण भाजी केली जाते, किंवा जो केळीचा मधला भाग असतो त्याची पण भाजी केली जाते. हा बघा, हा जो आपला जे केळफूल होतं त्याचा पुढचा भाग आहे तो पण आपण कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व जे केलफूल वगैरे आहे ते साफ करायचं आहे. म्हणजे थोडा आपला वेळ जाईल, पण असू दे, थोडा वेळ गेला तरी आपल्याला ही चांगली चविष्ट भाजी लागेल. तर हे केळफुलाचं कसं असतं की जेव्हा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात केळी वगैरे असतील तेव्हा आपल्याला जास्त हे केळफुलं वगैरे भेटतात. पण समजा आपल्याकडे एकच केळीचं झाड असेल तर आपल्याला वर्षातून एकदाच ही केळफुलाची भाजी खाता येते. आपण जे चवळीचं केळफूल आहे त्याची पण भाजी करतो, किंवा हे बघा, हे जे केळी वगैरे आहे त्याच्या पण भाजी करतो. म्हणजे केळीचं कसं, केळीच्या विविध जाती असतात. काही जे केळी असतात त्या मोठ्या असतात, किंवा काही केळी लहान असतात. तर आता आपण काय करायचं आहे, हे जे केलफूल वगैरे आहे ते बघा अशा पद्धतीने हे बारीक करायचं आहे. आणि बारीक केल्यानंतर आपण काय करायचं आहे की एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये आपला जो कापलेला भाग वगैरे आहे तो आपण लगेच टाकायचा आहे. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये ताक वगैरे पण वापरू शकता, किंवा लिंबू पिळून वगैरे त्याचा वापर करू शकता. काय होतं की असं जर तुम्ही लगेचच्या लगेच केळफूल वगैरे कापलं आणि ते पाण्यामध्ये ठेवलं तर ते काळी पडत नाही. म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे. कारण कसं आहे, ह्याच्यामध्ये थोडा कडवटपणा वगैरे पण असतो आणि चीक वगैरे पण असतो. मग ते आपण
पाण्यामध्ये वगैरे टाकलं तर याचा कडवटपणा पण जाणार आणि चीक पण जाणार. म्हणून आपण काय करायचं आहे की अशा पद्धतीने हे कापायचं आहे आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर कसं आहे, ग्रामीण भागामध्ये अशा विविध प्रकारच्या आपण रानभाज्या वगैरे करतो, त्या आपल्या शरीरासाठी पण चांगल्या आहेत. म्हणजे बघा, आपण जे कडधान्य वगैरे विकत आणतो त्यापेक्षा अशा तुम्ही रानभाज्या वगैरे केलात तर आपल्या शरीरासाठी पण फायद्याचे आहे. हे बघा, हे आता आपली बहुतेकशी भाजी कापून झालेली आहे. हे पुढचं जे भाग आहे ते बघा, हे वरती आपल्या काही कामाचं नाही. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये काही केळफुळ नाही आणि जे पुढचं भाग वगैरे आहे ते पण आपलं काही कामाचं नाही. त्यामुळे हा पाठीमागचा भाग किंवा समोरचा भाग वगैरे आपण कापून घ्यायचा आहे. बघा, दोन्ही पण भाग आपण कापून गेलेले आहे. त्याला असं मध्ये चिरायचं आहे. चिरल्यानंतर हे बघा, आतमध्ये आपल्याला केळफुलं वगैरे दिसत आहेत. ते हे आपण कांदा वगैरे कसा बारीक करतो त्या पद्धतीने हे आपण असं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण काय मेहनत वगैरे लागत नाही. आपण जसं कट करतो त्याप्रमाणे हे बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं जे केलफूल वगैरे होतं ते असे साफ करून झालेलं आहे. तर ह्याची आता आपण अतिशय उत्तम प्रकारे भाजी करणार आहे. आपलं छोटंसंच केलफूल होतं पण त्याचा कचरा बघा किती मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा बघा, एवढा मोठा ह्याचा कचरा झालेला आहे. म्हणजे छोट्या केलफुलाचा कचरा पण भरपूर होतो. तर आपलं हे साफ पण आता व्यवस्थित झालं आहे. तर मी काय केलं होतं की रात्रीमध्येच आपलं जे चणे वगैरे असतात ते चणे भिजत घातले होते. तुम्ही वाटाणे वगैरे पण घालू शकता किंवा शेंगदाणे वगैरे घालू शकता. मला हे चणे आवडतात म्हणून मी हे चणे घातलेले आहेत. तर ते चणे चांगल्या पद्धतीने आपले फुगलेले आहेत. तर आता या भाजीसाठी अतिशय उत्तम आहे. तर थोडंसं मी खोबरं घेतलं आहे, थोडंसं कांद्याचा वापर केला आहे, थोडं आपलं आलं घेतलं आहे व थोडी लसूण घेतले. तर आपण काय करायचं आहे की सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे व तेल आपलं चांगलं परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपला जो कांदा वगैरे आहे तो कांदा आपण ह्या कढईमध्ये टाकायचा आहे. तर कांद्याचं कसं असतं, आपण जी भाजी वगैरे करतो त्या भाजीमध्ये कांद्याचं महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही बघा, आपण ज्या विविध प्रकारच्या भाज्या वगैरे करतो त्या सर्व भाज्यांमध्ये आपण कांद्याचा वापर करतो. कारण कसं आहे, कांदा जर आपण भाजीमध्ये वापरला तर भाजीची जी चव असते ती अतिशय उत्तम असते. म्हणजे बघा, सर्वच भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर करतो. म्हणजे कुठली भाजी अशी नाही त्या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर करत नाही. सर्वच भाज्यांमध्ये आपण कांदा वापरतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण चांगलं परतवायचं आहे. परतल्यानंतर आपण काय करायचं आहे, बघा, थोडंसं आपण जे आलं लसूण होतं ते टाकायचं आहे. म्हणजे आता आपल्याकडं पेस्ट नाही आलं लसूणचं, म्हणजे तुम्ही पेस्ट वगैरे पण टाकू शकता किंवा असंच जर ठेचून आलं वगैरे टाकलं तरी पण जमू शकतं. म्हणजे जी भाजीची रंगत आहे ते अजूनच वाढणार. अशा पद्धतीने हे जरा परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपण थोडीशी चवीसाठी त्यामध्ये हळदीचा वापर करायचा आहे. बघा, 1 चमचाभर बस झाली, जास्त नाही टाकायची. त्यानंतर आपलं जे तिखट वगैरे आहे ते तिखट टाकायचं आहे. त्यानंतर जे कांदा लसूण मसाला किंवा अंबारी वगैरे तो आपण त्या ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे. थोडं आपलं जे गरम मसाला वगैरे त्या गरम मसाल्याचा पण वापर करायचा आहे. हे बघा, हे आता आपलं जे मसाले वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये असं मिक्स करून घेतलं की आपली जी भाजी वगैरे आहे ती पण चांगल्या पद्धतीने होणार. तर अशा पद्धतीने आपण हे बघा, हे आता थोडंसं शिजवायला ठेवत आहोत. हे शिजवल्यानंतर आपण काय करायचं आहे की थोडंसं यामध्ये आपलं जे ओल्या नारळाचं खोबरं वगैरे होतं ते आपण टाकायचं आहे. म्हणजे हे पण आपण मगाशीच थोडंसं बारीक करून ठेवलं होतं. तर जास्त नाही करायचं, थोडंसंच आपण ह्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर जी कोथिंबीर वगैरे आहे तर आपण कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे कोथिंबीर टाकली की जी भाजीची रंगत आहे ते अजूनच वाढणार. तर कोथिंबीर वगैरे आपलं सर्व मिश्रण टाकून झालं की आपण सर्व ते एकजीव करायचं आहे. म्हणजे त्याचा जो काही रस वगैरे असेल तो सर्व भाजीमध्ये आपला येईल व आपली जी भाजी वगैरे आहे ती चांगली उत्तम प्रकारे होईल. म्हणजे खाण्यासाठी पण चांगली. म्हणजे एकदा तुम्ही ही भाजी खाल्लीत तर पुन्हा पुन्हा कराल अशी आपली आता ही भाजी तयार होणार. तर आपलं हे बघा, हे सर्व आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण मगाशी जे पाण्यामध्ये जे केलफूल ठेवलं होतं तर केलफूल आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. बघा, हे आता आपण केलफूल वगैरे टाकत आहोत. तर हे आता काय करायचं आहे, म्हणजे आपलं जेवढं जे केलफूल वगैरे असेल ते सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
व टाकल्यानंतर आपण ते पुन्हा ते मिश्रण एकत्र करायचं आहे. म्हणजे याच्यामधील जो मसाला वगैरे असेल किंवा आपण जे आलं वगैरे टाकलं, कोथिंबीर टाकलं, ते सर्व एकजीव होणार. आपली जी भाजी वगैरे आहे ती खाण्यासाठी पण अतिशय योग्य आणि चविष्ट होणार आहे बघा. अशा पद्धतीने आपण सर्व हे मिक्स करत आहोत. म्हणजे आपण ही जास्त भाजी नाही केली, थोडीशीच भाजी केली. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात भाजी वगैरे करायची असेल तर तुम्ही जास्त केलफुलीचा वापर करू शकता. कारण ही आपण 2-3 माणसांसाठीच भाजी केली, जास्त नाही. तर आपण आता काय करायचे, मगाशी बोलल्याप्रमाणे आपले जे चणे वगैरे होते ते चणे आपण टाकायचे. कारण काय होतं, चणे जर आपण टाकले तर ती भाजीची रंगत अजूनच वाढते. म्हणजे भाजी एकदम कशी मस्तपैकी लागते. म्हणजे या चण्यांमुळे भाजीला एक वेगळ्याच प्रकारची चव येते. तर आता हे आपण चणे वगैरे सर्व मिक्स करत आहोत. तर अशा पद्धतीने हे चांगल्या पद्धतीने ढवळून वगैरे घ्यायचं आहे. तर ही आता आपली भाजी अतिशय उत्तम आणि खाण्यायोग्य आता तयार होत आहे. तर आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं आपण झाकण वगैरे ठेवायचं आहे व आपण ही भाजी आहे ती वाफेवरती करणार आहोत. आपण चवीसाठी थोडा मिठाचा वापर करणार आहे. कारण मिठाशिवाय भाजीला चवच येत नाही. तर आपण मीठ टाकून त्यानंतर अशा प्रकारे हे थोडंसं मिक्स करायचं आहे. म्हणजे मीठ चांगल्या प्रकारे ह्याला लागेल. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की परत थोडंसं आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी खाण्यासाठी अतिशय योग्य आणि चविष्ट आहे. तर तुम्ही पण अशी भाजी करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.